वळ्यात पुढल्या बातमीकडे सोलापूर बाजार समितीमधील एक कांदा लिलाव आज बंद राहणार आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा बाजार समितीवर परिणाम पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्याने कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय हा झालाय। आज बाजार समितीमधील व्यापारी आणि वाहन चालक संघटनांची एक बैठक होणार असून पुढील दिशा या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। मात्र कांद्याच्या ऐन हंगामात बाजार बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय कांद्याचे लिलाव आज बंद राहणार आहेत। सुमित, आपण पाहिलं की खरं तर काल जे मोटार वाहन चालक जे आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो घेतलेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी जे काही व्यापारी आहेत मार्केट यार्डातले, विशेषतः कांदा व्यापारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी आज मार्केट यार्डातील लिलाव जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतो की खरं तर कालपासून मोटार वाहन चालकांनी जो आहे तो या ठिकाणी राज्यव्यापी देशव्यापी संप जो आहे तो पुकारलेला होता आणि त्यानंतर त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात समाजातल्या विविध सेवांवरती झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे खरं तर शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो या ठिकाणी या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो। कोट्यवधीचे व्यवहार या ठिकाणी होत असतात दररोज। मात्र काल या ठिकाणी ज्या वाहन चालकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी जे आहेत या ठिकाणी आपले लिलाव जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आणि जोपर्यंत वाहन चालकांच्या संपाबाबत ठोस असा निर्णय होत नाही तोपर्यंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव जे आहेत ते बंद ठेवण्याचा देखील निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतकऱ्यांना देखील सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज बंद राहणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा सगळ्यात मोठा फटका बसेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या